वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडरीकवरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडरीक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। मागील विवेचनात विष्णू सहस्रनामाविषयी विवेचन केलं होतं, पण त्याच्या आधीच्या विवेचनात महाभारताचा विषय प्रारंभ केलेला असल्यामुळे आज आपण महाभारतामध्ये ज्या काही 4000च्या वर गोष्टी आल्या आहेत त्यातल्या प्रमुख गोष्टी आणि त्याच्या पाठीमागची तात्पर्य असा विषय म्हणजे एकंदरीत आपण महाभारत सुरू करतो आहोत असं म्हणायला हरकत नाही। महाभारताच्या संदर्भामध्ये महाभारताचं मूळ नाव जयो नाम इतिहासोयम श्रोतव्य विजिगीषुना, याचा अर्थ असा होतो की महाभारत हा जय नावाचा इतिहास आहे आणि या इतिहासाचं जो श्रवण करील त्याला निश्चितच विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे ज्याच्या जवळ विजिगीषी वृत्ती आहे त्यांनी महाभारताचं श्रवण करावं। विजय म्हणजे युद्धात मिळवणं एवढंच नाही तर जीवनामध्ये यशस्वी होणं हा सुद्धा विजयच आहे। तर सर्व प्रकारचा विजय महाभारताच्या श्रवणाने आपल्याला प्राप्त होतो। म्हणून तर महाभारताविषयी बोलताना माऊली प्रस्तावनेच्या अनेक ओव्यांच्या मध्ये महाभारताचं वर्णन करताना म्हणतात, म्हणून महाभारतीचे नाही ते नोहेची लोकी केली येणे कारणे म्हणिते पाही व्यासोष्ठित सर्व जगत। त्याचप्रमाणे नातरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण ते। महाभारत हा असा ग्रंथ आहे की ज्यामध्ये मानवी संस्कृतीला उपयुक्त असलेलं परिपूर्ण तत्वज्ञान आहे। एवढंच नव्हे तर वेद ही भगवंतांची निश्वासित म्हणजे श्वास आहेत, श्वासामधून निघालेले आहेत। तर भगवद्गीता ही प्रत्यक्ष भगवंताच्या मुखामधून निर्माण झाली आहे, त्यामुळे आणि ती महाभारतात आहे, त्यामुळे महाभारताचं महत्व निश्चितच वाढलेलं आहे। व्यासाने आपल्या प्रतिभेच्या माध्यमामधून जसा काही वैचारिक भाग घातलाय तसा आमचा इतिहास लिहिला आहे। इतिहासाची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे, धर्मार्थ काम मोक्षानाम उपदेश समन्वितम पूर्ववृत्त कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते। महाभारताच्या संदर्भात किंवा 18 पुराणाच्या संदर्भात एक जो श्लोक आहे तो प्रसिद्ध आहे, तो म्हणजे असा, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य परोपकार पापते परपीडा आणिक नाही जोडा दुजा याशी। सांगायचं तात्पर्य काय आहे की पुण्य करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आणि पाप कशामुळे घडतं या दोन्हीची ही माहिती महाभारतातून मिळते। आणि ज्यांनी ज्यांनी पाप केलं त्यांचा नाश झाला आणि ज्यांनी पुण्य संचित केलं त्यांचा विकास झाला असं महाभारताच्या इतिहासावरून आपल्याला लक्षात येईल। पण महाभारतातल्या प्रत्यक्ष कथांच्या मध्ये सुरुवात करण्याच्या आधी आपल्या शास्त्रकारांनी ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही जे भोजन करतो या भोजनामध्ये षड्रस आहेत, खारट तुरट आंबट अशा प्रकारचे 6 रस आम्ही जेवणामधून घेतो। म्हणजे शरीराच्या पोषणासाठी 6 रस आहेत। तर शास्त्रामध्ये साहित्यामध्ये
9 रस आहेत. म्हणजे बुद्धीच्या पोषणासाठी त्याच्याही पेक्षा जास्त रस शास्त्रकारांनी त्यात घातलेले आहेत. आणि या 9 रसांचं एकंदरीत सेवन करायचं असेल तर महाभारताचं अध्ययन केलं पाहिजे. म्हणून आजच्या प्रस्तावनेच्या विषयामध्ये महाभारतात हे 9 रस कशा रीतीने आले आहेत हे थोडक्यामध्ये मी सांगणार आहे. 9 रसापैकी काही रसांचा उल्लेख करेल जे आपल्या दृष्टीने अत्यंत प्रसिद्ध असलेले रस आहेत. त्या 2-3 रसांचा उल्लेख आज करील आणि ते महाभारतात कशा रीतीने आले याचा उल्लेख करून प्रत्यक्ष महाभारताच्या इतिहासाला आज प्रारंभ करणार आहोत. आपण नेहमी बोलत असतो तो हास्य रसाविषयी. आम्हाला आवश्यक असलेले रस आहे त्यामध्ये हास्य रस नावाचा एक रस आहे. याचं उदाहरण पांडव ज्यावेळेला अज्ञातवासात विराट राजाच्या नगरीत होते यामधलं एक सुरेख उदाहरण मला आता आठवलं म्हणून मी ते आपल्या समोर मांडतोय. आज मागे पुढे प्रसंग होतील, पुढच्या वेळा सलग रीतीने पाहणार आहोत. आज फक्त रसाच्या दृष्टीने काही मुद्द्यांचा मी उल्लेख करणार आहे. हास्य रसाचं उदाहरण म्हणून या विराट पर्वामध्ये जे आलेलं आहे तेही अत्यंत सूचक आणि आपल्याला निश्चितच आनंद देणार आहे. त्याच्यातून एक विशिष्ट संदेश सुद्धा आपल्याला मिळू शकतो. ज्या वेळेला कीचकाने भीमाने सांगितल्याप्रमाणे कीचकाशी संकेत ठरवून त्या नृत्यशाळेमध्ये कीचकाला रात्रीच्या वेळा आणलं. कीचक हा कामांध किती झाला होता याचं उदाहरण आहे. कामाच्या आहारी गेलेल्या माणसाला स्पर्श सुद्धा कशा रीतीने कळत नाही याविषयीच सुद्धा हे हास्य रूपाचं उदाहरण पाहायला हरकत नाही. ज्या वेळेला त्या अंधारात असलेल्या द्रौपदीच्या जवळ आला, वास्तव पाहता त्या ठिकाणी द्रौपदी झोपलेली नव्हती, भीम द्रौपदीच्या जागी झोपलेला होता. आणि तो कीचक आल्यानंतर हात लावायला सुरुवात केली आणि त्या द्रौपदी समजून द्रौपदीचा जो हात आहे तो या कीचकाच्या हाताला लागला. आणि कीचक असं म्हणतो की हे द्रौपदी तुझं अंग किती कोमल आहे. वास्तविक द्रौपदीचा तो हात नव्हता, भीमाचा हात होता. आणि भीमाचा तो बलदंड पोलादासारखा हात सुद्धा त्याला कामांध झाल्यामुळे कोमल वाटत होता. त्यावेळा भीमाने सुद्धा स्त्री आवाजामध्ये त्याला उत्तर दिलं आणि तेही उत्तर समजून घेण्यासारखं. ते उत्तर असं दिलं की अरे कीचका तुझं स्पर्श ज्ञान फार चांगलं दिसतं. सांगायचं तात्पर्य काय, कामांध व्यक्तीच्या डोळ्यासमोर तो खऱ्या अर्थाने कसा अंध झालेला असतो ते या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल. आपल्याकडच्या अनेक विद्वानांनी महाभारतावर पुस्तकं लिहिली. पुण्याचे जे एक मोठे विद्वान आहेत त्यांनी महाभारताचा पुस्तक लिहिताना महाभारत एक सुडाचा प्रवास अशा पद्धतीने शीर्षक देऊन महाभारतावर एक पुस्तक लिहिलं. त्यामध्ये द्रोण आणि द्रुपद हे एकमेकांचा सूड घेण्यासाठी कसे झटत होते, भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये कसं वैर उत्पन्न होतं, असे 8-10 उदाहरणं देऊन ते म्हणतात महाभारताचा संपूर्ण इतिहास हा सुडाचा इतिहास आहे. एका अर्थाने हे अर्धवट विधान आहे आणि अर्धवट बरोबर आहे, पण परिपूर्ण बरोबर नाही. कारण महाभारताने ही काही सुडाची उदाहरणं दिली असली तरी महाभारत पूर्ण सुडाचा इतिहास नाही. महाभारतातून आम्हाला शिकायला काय मिळतं की परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता, याप्रमाणे धर्म ज्या वेळेला लोपलेला असतो त्यावेळेला भगवंताला अवतार घ्यावा लागतो. आणि अवतार घेऊन भगवंत काय करतात तर धर्माची स्थापना करतात. मग हे जे काही एकमेकाच्या विरोधात असलेले सुडाचा प्रवास आहे तो संपून ज्ञानमय प्रवास कसा होतो हेही महाभारतकार सांगतात. पण काही इतिहासकार ते विसरून जातात. आणि ते म्हणजे जसं भीम आणि दुर्योधन, द्रुपद आणि द्रोण, भीष्माचार्य आणि शिखंडी यांचं आपापसात वैर होतं, अश्वत्थामा आणि द्रुपद यांचं वैर होतं. तसंच याच महाभारताने सगळ्या शेवटीला सुदामा आणि श्रीकृष्ण यांची मैत्री दाखवली आहे. म्हणजे सुडाचा प्रवास सुरू झालेला असला तरी त्याचा शेवट आनंदाने झालेला आहे.
आणि त्याच्यातून दुर्योधन आणि दुःशासन निर्माण होण्यापेक्षा श्रीकृष्ण आणि सुदामा निर्माण झाले पाहिजेत, हाही महाभारताचा संदेश आहे असं आपल्याला लक्षात येईल. सांगायचं तात्पर्य, या पद्धतीने ही महाभारताची पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घेतल्यानंतर मग महाभारतातल्या काही प्रसंगांच्याकडे शृंगार नावाचा रस महाभारतात ऐकू येतं नावात शृंगार नावाचा रस महाभारतात कशा रीतीने आला आहे याचंही उदाहरण आज आपण पाहणार आहोत. मागे पुढे उदाहरण आहेत पण आवश्यक म्हणून रघुनाथ पंडित यांनी नलदमयंती आख्यानावर काव्य रचना केली. ती अत्यंत सुरेख आहे. त्या कवितेतल्या काही ओळी मी आपल्याला निश्चितच सांगणार आहे, पण त्याच्या पाठीमागचा उद्देश आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की शृंगार रस सुद्धा महाभारतामध्ये कशा रीतीने वर्णन केलं आहे. हे यामध्ये जे महाविद्यालयात मराठी भाषा MA किंवा BA झालेले त्यांना नलदमयंती आख्यानामधला हा प्रसंग निश्चितच आठवत असेल की औषध नलगे मजला, श्लेष नावाचा अलंकार यामधून उत्पन्न होतो. औषध न लगे मजला, मला औषध नको असं आईने ऐकलं, पण त्या तिला असं म्हणायचं होतं की औषध न लगे मजला, माझ्या आत्ताच्या रोगावर न राजाची लग्न होणं हेच माझ्या वरचं औषध आहे असं म्हणायचं होतं. आणि आज आमच्या निरनिराळ्या सिनेमांच्या मधून ते कबूतर ज्या ज्या प्रकारचे गाणे ऐकतो आणि कबूतर एकाचा निरोप दुसऱ्याला देतो असं सिनेमावाले दाखवतात, आपण ते पाहिलेलं आहे. तर महाभारतामध्ये हंस नलराजाचा निरोप दमयंतीला देतो याविषयीचा अत्यंत सुरेख प्रसंग वनपर्वामध्ये आलाय. तो थोडक्यात शृंगार रसाच्या रीतीने उपयुक्त असल्यामुळे मी थोडक्यामध्ये मांडणार आहे. नलराजा ज्यावेळेला वनातून जात होता त्यावेळेला राजहंस त्या तलावामध्ये पोहत असलेले पाहिल्यानंतर एका राजहंसाला धरण्यासाठी राजा कसा गेला तर राजहंस कसा झोपला होता याचं वर्णन रघुनाथ पंडित करतात. कोटीच एक पद लांबविला तुझ्या तो, पक्षी तनु लोपवित भूपतया पाहतो. राजाने त्या राजहंसाला पाहिलं. टाकी उपानह पदे अतिमंद ठेवी, केली विजार डौरही मौन शेवी, हस्ती करी वलयवंत आका उपायी, भूपे हळूच धरला कलहंस पायी. त्या राजहंसाला त्यांनी धरलं आणि त्यानंतर एक सिद्धांत या कवीने आपल्याला सांगितला. कलकल मग केली, मग सिद्धांत जो कवीने सांगितला, तदितर खग भेने वेगळाले बळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज प्राशी नसेतो, कठीण समय येता कोण कामास येतो असं सांगून कवी असं म्हणतात, केवळ माणसांच्या मध्येच नव्हे तर प्राण्यांच्या मध्ये सुद्धा जर संकट आलं तर बाकीचे प्राणी धावून येत नाहीत, बाकीचे पळून जातात. या पद्धतीचा एक सिद्धांत या ठिकाणी मांडला. मला याच्याही खोलात जायचं नाही. मला जो प्रसंग सांगायचा आहे तो शृंगार रसाच्या दृष्टीने संस्कृतचे श्लोक मी सांगणार नाहीत आणि माझा तेवढा संस्कृतचा अभ्यास नाही, पण महाभारताचे त्या कथेचे जे सार आहे या संदर्भात जो वर्णन केलंय ते मी सांगतो. नारद श्रीखंडात प्रवास करत असताना स्वर्गामध्ये गेले असताना त्या ठिकाणी इंद्र नारदांना असं विचारतो की तुम्ही तिन्ही खंडात प्रवास करता, गेली 8-10 वर्ष झाले भूमीवरचे युद्ध थांबलेले आहेत, कारण युद्धामध्ये आपण गीता पाहतो, हतो वा प्राप्यशी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला हे म्हटलेलं आपण वाचलेलं आहे की युद्धात जर मरण पावला तर स्वर्गाची प्राप्ती होईल. एवढाच भाग मला या ठिकाणी सांगायचा आहे. आणि मग गेल्या 8-10 वर्षात युद्ध झाले नाहीत का, कोणी स्वर्गालाच आला नाही. त्याचं कारण नारद कशा रीतीने सांगतात. नारद इंद्राला म्हणतात तुला माहित नाही, इंद्र म्हणतो माहित नाही म्हणून तो विचारतोय, म्हणजे त्याची उत्सुकता वाढवली. आणि नंतर जे सांगितलं ते शृंगार रसाच्या दृष्टीने उपयुक्त असलेले किंवा माहिती म्हणून मी आपल्या समोर मांडतोय. नारद
इंद्राला असं म्हणतात की गेल्या अर्धा वर्षापासून दमयंतीच्या सौंदर्याची प्रसिद्धी आजूबाजूच्या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली आहे की राजकुमारांना असं वाटतं दमयंती आपल्या मळ्यात गळ्यात माळ घालील का नाही माहित नाही, घालणार नाही कदाचित, पण तिच्या संदेवरात तरी उपस्थित राहता यावं म्हणून पृथ्वीवरचे युद्ध बंद झाले. सांगायचं तात्पर्य सर्वच रस महाभारतात आले आणि शृंगार रस तर हा सर्व रसांचा राजा असं मानलं जातं. त्याचं हे उदाहरण ओघाने आलं म्हणून आणि मुद्दाम प्रस्तावनेच्या स्वरूपात मी या ठिकाणी मांडलंय. आता मागच्या वेळेला महाभारताच्या इतिहासातले जे प्रसंग आपण पाहिले त्याच्या पुढचे प्रसंग आज आपल्याला पाहायचे आहेत. आपण मागच्या प्रसंगामध्ये पाहिलं की ययाती नावाचा जो राजा आहे याला जे 5 मुलं आहेत त्यांनी कोणीही त्याचं म्हातारपण घ्यायचं जवळजवळ 4 नाकारलं आणि एकाने मात्र राजाचं म्हातारपण घेतलं. त्या मुलाचं नाव आहे पुरु, त्याच्यापासून पांडवांचा पौरव म्हणून वंश सुरू झाला. पण त्या ययातीला जे 5 मुलं होते त्यामध्ये देवयानीचे 2 आहेत, यदू आणि तुर्वसु. यदू पुढे यादवांचा वंश म्हणजे ज्या वंशात श्रीकृष्ण जन्माला आले तो वंश, आणि तुर्वसु नावाचा आहे. आता यदू पासून यादव, तुर्वसु पासून यवन, द्रुहू पासून भोजवंश, अनु पासून म्लेंछ आणि पुरु पासून पौरव म्हणजे कौरव पांडव उत्पन्न झाले. असं इथपर्यंत साधारणपणे आपण पाहिलं होतं. पण हे सुद्धा मी प्रसंग मागचे पुढचे सांगितले. पण महाभारताची सुरुवात कशी झाली, महाभारत अगदी सुरुवातीला कोणी कोणाला सांगितलं याचा आढावा घ्यायचा झाला तर मग आपल्याला म्हणता येईल की महाभारताचा इतिहास सांगण्याची सुरुवात जन्मेजयाला जैमिनीने इतिहास जो सांगितला, वैशंपायनाने जो इतिहास सांगितला तो म्हणजे महाभारत. आणि वैशंपायनाने जन्मेजयाला हा इतिहास का सांगितला म्हणजे ज्याला फ्लॅशबॅक म्हणतात, अगदी शेवटचा प्रसंग सांगायचा आणि तिथून इतिहासाची रचना करायची, असं एक व्यासांची एक विलक्षण पद्धती आपल्याला यामधून लक्षात येईल. मग अगदी सुरुवातीला जो प्रसंग सांगितला आहे तो सगळ्यात शेवट आहे आणि तो म्हणजे आपल्याला माहिती असलेलं भागवत हे परीक्षितीच्या मुळे झालं. परीक्षितीने ऋषीच्या गळ्यात साप टाकला, त्याला शाप मिळाला, याविषयीचा प्रसंग मी सांगितला. आणि त्याच्यानंतर परीक्षितीच्या मृत्यूनंतर जन्मेजय राजा झाला. जन्मेजय त्यावेळेला वयाने कमी होता, त्यामुळं मंत्रिमंडळ हे सुरुवातीला कारभार पाहत होतं. पण काही वर्षानंतर ज्यावेळेला जन्मेजयाला पूर्ण गोष्टी कळायला लागल्या त्यावेळेला जन्मेजयाच्या मनामध्ये उत्तंक नावाच्या ऋषींनी आणखीन एक बाब भरवली. ती बाब म्हणजे की अरे तुझ्या पूर्वजांना म्हणजे तुझ्या वडिलांना तक्षकाने मारलेला आहे म्हणून नागवंशाचा आपण विच्छेद केला पाहिजे. कारण या उत्तम ऋषीला सुद्धा तक्षकाने मोठ्या प्रमाणावर त्रास दिलेला होता. या ठिकाणी महाभारताच्या सुरुवातीला आणखीन एक 2-3 गोष्टी आलेल्या आहेत, त्या गोष्टीचाही आपल्याला उल्लेख करायचा आहे. ती गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो आहोत तो म्हणजे धौम्य नावाचे ऋषी आहेत आणि या ऋषीचे 3 शिष्य आहेत. एकाचं नाव आहे अरुणी, दुसऱ्याचं नाव उपमन्यू आणि तिसऱ्याचं नाव आहे वेद. या ठिकाणी या गोष्टीतून आपल्याला जो महाभारतातून संदेश मिळतो, उपदेश मिळतो, तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो उपदेश आपल्याला जे आपण गुरु गीता म्हणजे आपण गुरुगीता पाहतो, या गुरुगीतेमध्ये आलेले श्लोक आपण नेहमीच म्हणत असतो. 2 श्लोकाचा उल्लेख करणारे गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा हा सुद्धा गुरुगीतेमधलाच विषय आहे, गुरु मधला आहे. आणि त्यानंतर ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विचलम मचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम
त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि हा श्लोक सुद्धा त्यामधले आहे. सांगायचं तात्पर्य गुरुचरित्राचं पारायण करणारा हे सगळे श्लोक पाठ असतील. त्यामध्ये एक सिद्धांत सांगितलाय की तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर काय करायचं, ध्यान मूलम गुरुमूर्ती, ध्यान करायचं तर गुरुचंच ध्यान करायचं, पूजा करायची तर गुरुवर पदम, पूजा करायची तर गुरुच्या पदाची पायाची पूजा करायची, मंत्र मूलम गुरुवर वाक्यम. मला जो आता सिद्धांत सांगायचा आहे तर यातलं जे तिसरं चरण आहे मंत्र मूलम गुरुवर वाक्यम हे या, आणि त्याच्यानंतर मोक्ष मूलम गुरु कृपा, या दोन संदर्भात मला या ठिकाणी हे अरुणीची आणि या 3 शिष्यांची गोष्ट महाभारताची आली ती आपल्या समोर मांडायची आहे. पहा काय म्हणतात धौम्य ऋषी. अरुणी नावाचा जो आपला शिष्य आहे त्याला धौम्य ऋषी असं म्हणतात की बाबा रे, पाऊस पडलेला आहे, शेताचे बांध पक्के केलेत, पण काही या पाऊस जोराचा झाल्यामुळं काय झालं असेल तू पाहून ये. म्हणून पाऊस पडत असताना बांध बंदकी व्यवस्थित आहे का नाही पाहण्यासाठी हा अरुणी जातो. या एका ठिकाणचा बांध फुटलेला असतो, तो भरण्याचा तो प्रयत्न करतो, पण किती माती लावली तरी पाऊस मोठा असल्यामुळे भरत नाही असं पाहिल्यावर स्वतः अरुणी त्या ठिकाणी आडवा होतो. आणि बऱ्याच वेळापासून आपला शिष्य आलेला नाही हे पाहिल्यानंतर धौम्य ऋषी आपल्या शिष्यांना घेऊन तिथं जातात आणि अरुणीला हाक मारतात, अरुणी तू कुठेस? तर तो सांगतो की मी या ठिकाणी बांधाच्या ठिकाणी झोपलोय, कारण पाणी काही अडवता येईना मातीनं, म्हणून मी स्वतः झोपलोय. त्यावेळा ते उद्दाल म्हणजे उठणे, उद्दाल असा शब्द प्रयोग केला, तो त्यातून उठला म्हणून त्याचं अरुणी नाव गेलं आणि उद्दालिक ऋषी असं त्यांचं नाव झालं. आणि गुरुनी सांगितलं बाबा रे, तुझं ज्ञान पूर्ण झालं, तू जाऊ शकतोस. लक्षात घ्या, गुरु उपदेश हाच ज्ञानाला प्राप्त करण्याला उपयुक्त आहे. गुरुची आज्ञा त्यांनी 100% मानली. कुठल्याही पुस्तकाचं अध्ययन त्याचं नव्हतं, जे काही वेद वगैरेचं पाठन केलं होतं, पण त्यातलं जे मर्म आहे ते कळण्यासाठी ही कथा आहे. आणि या कथेनंतर, या प्रसंगानंतर त्या अरुणीला तुला ज्ञान मिळालं जा म्हणून सांगितल्यानंतर ते उद्दालक ऋषी म्हणून प्रसिद्ध झालं. महाभारतात आणि अन्य ठिकाणी त्यांचा उल्लेख ज्ञानी ऋषी म्हणून, परिपूर्ण ज्ञानाने असलेले ऋषी म्हणून प्रसिद्ध आहेत. दुसरा आहे उपमन्यू नावाचा त्यांचा जो शिष्य आहे, त्याला सांगितलं ह्या गायी आहेत त्या चरायला न्यायच्यात, आणि सांगितलं की जी भिक्षा येईल ती मला द्यायची. भिक्षा येईल ती गुरुला दिल्यानंतर याला खायला काही राहायचं नाही, म्हणून तो गायीचं दूध प्यायला लागला. 8 दिवसांनी त्याची सुदृढ प्रकृती पाहिल्यानंतर भिक्षा तू मला देतोस, सुदृढ कसा काय? म्हणले गायीचं दूध पितो. त्यांनी सांगितलं गायीचं दूध पिऊ नको. त्याने गायीचं दूध पिणं बंद केलं, परंतु वासरं पिऊन झाल्यानंतर जो फेस येतो तो घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर विचारलं आणि सांगितलं ते फेस घेणं बंद कर, खायला काही मिळेना. मग वृक्षीची पानं खाल्ली, एका विहिरीत पडला आणि गुरुनी नंतर येऊन पाहिलं, बऱ्याच वेळापासून आला नाही म्हणून आंधळा झालाय. त्याला हाक मारली विहिरीतून त्यांनी ओ दिली, त्याला बाहेर काढलं. अश्विनी ऋषींच्या माध्यमामधून त्याला डोळे मिळाले. पण गुरुची आज्ञा त्यांनी पालन केलेली असल्यामुळं, गुरुच्या आज्ञेच्या पालनामुळे त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली असा सिद्धांत या कथेतून मिळतो. तोही निघून गेला. आणि तिसरा वेद नावाचा जो शिष्य आहे, यांनी सर्व प्रकारची गुरुची सेवा करून ज्ञान मिळवलं. आणि या वेदाचा शिष्य म्हणजे उत्तंक, या उत्तंकाला आता याही ठिकाणी एक मजेशीर प्रसंग आहे, तो मी पुढच्या वेळा सांगणार आहे, पण आज त्याचा फक्त उल्लेख करतो. उत्तंक वेद नावाचे ऋषी काही कारणासाठी प्रवासाला गेले असताना सर्व जबाबदारी या उत्तंकावर दिली होती. आता कदाचित ही आपली परीक्षा असेल, परंतु सिद्धांतही सांगायचा म्हणूनही असेल. गुरुपत्नी जी आहे तिने या उत्तंकाकडे विषयाची सेवनाची इच्छा व्यक्त केली, पण त्यांनी सांगितलं गुरुपत्नी ही माता आहे, त्यामुळे हे मी करणार नाही. आणि त्या विचारावर तो ठाम राहिला. नंतर
गुरु आले, त्याचं शिक्षण पूर्ण झालं, जायला सांगितल्यानंतर तो म्हणाला दुर्लक्षणा, तर म्हणाले पत्नीला विचार. तर पत्नीने हार आणण्यासाठी सांगितला. तो राजाचा हार कसा आणला काय नाही हे आपण पुढच्या वेळा पाहणार आहोत. पण या प्रकरणामध्ये तक्षकाने त्याला त्रास दिला, त्या तक्षकाचा बदला घ्यावं असं या उत्तंक ऋषीच्या मनात होतं. म्हणून त्यांनी या आत्ता तारुण्यात आलेल्या आणि राज्यकारभार पाहायला सुरू केलेल्या जन्मेजयाला सांगितलं की तू सर्पसत्र कर. आणि या जन्मेजयाने सर्पसत्राला प्रारंभ केला. सर्पसत्रामध्ये निरनिराळ्या प्रकाराने साप येऊन पडायला लागले. हा कोणत्या प्रकारचा यज्ञ आहे हे यज्ञाविषयीच वर्णन मी पुन्हा केव्हा तरी सांगेल. पण या यज्ञामधून ज्या आहुती होत त्या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर साप मारले जात होते. पण तक्षक हा इंद्राचा मित्र असल्यामुळे तक्षक काही मोठ्या प्रमाणावर येत नव्हता. हा इकडे तक्षकाच्या विषयीचा चाललेला भाग थोडासा थांबवतो आणि इकडे आणखी एक कथा महाभारतामध्ये येते. ते जरत्कारु नावाचे ऋषी आहेत. हे जरत्कारु नावाचे जे ऋषी आहेत, तरुण आहेत, अजून त्यांनी लग्न केलेलं नाही आणि तपश्चर्या करत निरनिराळ्या ठिकाणी प्रवचन वगैरे देत फिरत आहेत. एका ठिकाणी काही जनतेत पडलेले व्यक्ती त्यांनी पाहिल्या. त्या व्यक्तींना विचारलं की तुम्ही त्या जनतेमध्ये एवढ्या संकटामध्ये का पडलेला आहात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जरत्कारु नावाचा आमचा एक वंशज आहे, तो लग्न करायला तयार नाही, त्यामुळं आमचा म्हणजे पितरांचा उद्धार होत नाही. पितरांच्या उद्धारासाठी पुत्राने विवाह केला पाहिजे आणि त्याला ज्यावेळा पुत्र होईल त्यावेळा पितरांचा उद्धार होतो. वंश सातत्य टिकून राहत. त्यामुळे आमची ही अवस्था झाली असं म्हटल्यानंतर जरत्कारूला लक्षात आलं हे तर आपल्यामुळे घडतंय. मग आपल्या पितरांच्या आज्ञेप्रमाणे त्याने लग्न करायचं ठरवलं. आणि लग्न कोणाशी करायचं तर त्याच्याच नावाची पत्नी असेल तिच्याशी करायचं. वासुकी नावाचा जो नाग आहे त्याच्या बहिणीचं नाव सुद्धा जरत्कारु होतं आणि त्याप्रमाणे जरत्कारु या दोघांचाही विवाह झाला. आणि या विवाहानंतर ती गरोदर असताना नित्यक्रमामध्ये जरत्कारु चुकले. सायंकाळच्या वेळा पत्नीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते. संध्येची वेळ होऊन गेली. त्या काळातलं बरं का, आता कोणी संध्या करीत नाही, काही गोष्टी राहिल्या नाही, पण त्या काळातलं संध्येची वेळ होऊन जाते. पाहिल्यानंतर पतीला तिने उठवलं. तर ते म्हणाले की तू मला उठवलंस, एक पुत्र होईपर्यंत मी राहायचं असं वचन देऊनच तुझ्याशी विवाह केलाय. आता तू गरोदर आहेस आणि माझ्यामध्ये ही जी काही शिथिलता स्थिती आहे ही अत्यंत वाईट आहे, त्यामुळे मी हा आता संसार सोडून जाणार आहे. ती म्हणाली तुम्ही ज्या कारणासाठी आला होता ते कारण अजून पूर्ण झालं नाही. पण म्हणाले पूर्ण होईल, तू गरोदर आहेस. अस्ति असा शब्द प्रयोग केला. तुझ्या उदरामध्ये माझा गर्भ अस्ति आहे असा शब्द प्रयोग केला आणि ते ऋषी निघून गेले. अस्ति या शब्दावरून जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव अस्तिक असं ठेवण्यात आलं. कारण वडिलांनी आहे आणि पुत्र आहे असं सांगून ते निघून गेलेले होते. आता या अस्तिकाकडे महत्वाचं काम होतं. नागवंश आणि अन्य वंश यामध्ये जो वाद सुरू झालाय तो मिटवणं. आणि म्हणून हा अगदी बालवयात असलेला 10-12 वर्षाचा चुणचुणीत मुलगा, अत्यंत हुशार मुलगा, ज्या ठिकाणी जन्मेजयाचा हा सर्पसत्राचा उपक्रम चालू होता त्या ठिकाणी आला. त्या मुलाचं कौतुक पाहायला लागलं. त्याने वेदांच्या ऋचा इतक्या व्यवस्थित रीतीने म्हणायला सुरुवात केली की ऋषीमंडळ त्या मुलाकडे पाहून प्रसन्न झालं आणि त्यांनी राजाला सांगितलं की हा बालवटू आहे, याची इच्छा तू पूर्ण कर. आणि असं म्हटल्यानंतर राजालाही आनंद झाला आणि त्या अस्तिकाला म्हटलं तुला काय माझ्यात ते माग. आणि इकडे यज्ञाच्या वेळा असं चाललं होतं की तक्षक येत नाही. तर ऋषींनी ध्यानाने पाहिलं की तक्षक हा इंद्राच्या पाठीमागे लपलेला आहे. इंद्र त्याचा मित्र आहे. तर आहुती टाकायचा
सुरुवात झाली होती की आता इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा. तक्षक येत नसेल तर ज्या इंद्राच्या पाठीमागे लपलाय त्या इंद्राचीही आहुती टाकायची असा विचार करून इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा याची इकडे तयारी चालू होती. त्याच वेळेला प्रसन्न झालेल्या राजाने या आस्तिकाला वर मागायला सांगितला आणि आस्तिकाने वर मागितला, राजा हा यज्ञ आत्ताच्या आत्ता थांबव. आता वचन देऊन बसलेल्या राजाला हा यज्ञ थांबवावा लागला. अनेक नाग मरण पावले पण तक्षक मात्र यातूनही वाचला. कथेचं तात्पर्य आपल्याला या ठिकाणी महाभारताच्या लक्षात घ्यायचंय की दोन वंशांच्या मध्ये ज्यावर अशा प्रकाराने वाद होतात ते वाद विकोबाला जाऊ नये आणि सर्वांचंच वंश सातत्य टिकलं पाहिजे म्हणून समन्वयात्मक भूमिका घेतली पाहिजे असा एक भाव ठेवून या ठिकाणी वासुकीच्या बहिणीच्या पोटी जन्माला आलेल्या आस्तिकाच्यामुळे नागवंश वाचला. आपल्याकडे संत होऊन गेले आणि आधुनिक काळात होऊन गेले. अंधसंत होते विदर्भामध्ये गुलाबराव महाराज, त्यांनी सांगितलं की नागांच्या मध्ये दोन प्रकार आहेत. एक इच्छाधारी नाग म्हणजे ते मनुष्य देशातही येतात, मनुष्य रूपातही राहतात आणि नाग रूपात सुद्धा जाऊ शकतात. आणि अशाच प्रकारचं हे काही असावं की काय असा एक भाव आपल्याला निश्चितच लक्षात येईल. पण नाग नावाचा वंश आहे. पुढे अर्जुनाचे जे दोन विवाह झालेले आहेत यामध्ये दोन नागकन्या आहेत. तर हा मनुष्य रूपाने आज नागालँड नावाचा एक भूभाग आहे आणि त्याच ठिकाणचे आहेत. तर हा नागवंश सुद्धा आहे मनुष्य रूपाने असलेला असंही वर्णन यामधून आपल्याला लक्षात येतं. मला सांगायचा तात्पर्याचा भाग की आस्तिकाने हे युद्ध थांबवलं, आस्तिकाने हा यज्ञ थांबवला, नागवंश वाचला. म्हणून नागापासून भीती वाटत असेल तर आमच्या हे पुराणांच्या मध्ये आलेली गोष्ट आमच्या पुराणकारांनी सांगितलं की तुम्ही आस्तिकाचं नाव घ्या. नाग दिसल्यानंतर नाग न चावता दुसऱ्या बाजूला निघून जाईल. अशाही प्रकारच्या त्या संदर्भातल्या काही कथा आहेत पण त्या इतर पुराणात आहेत. महाभारत त्याचा उल्लेख करत नाही पण पुराणांच्या मध्ये मात्र हे सांगितलेलं आहे. तर आस्तिकाची ही कथा या पद्धतीने या ठिकाणी झाल्यानंतर जन्मेजयाच्या मनामध्ये जरी हा यज्ञ परिपूर्णतेला गेला नाही तरी ऋषींच्या आज्ञेने थांबवल्यामुळे पण मनामध्ये एक विषण्णता उत्पन्न झाल्यामुळे जन्मेजयाने असं विचारलं की माझं मन शांत करायचं असेल तर काय करावं लागेल. तर वैशंपायनाने असं म्हटलं की तुला तुझ्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. असं म्हणून जी कथा सुरू होते तिथून महाभारत सुरू होतं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाभारताच्या या लेखनाची रचना महाभारतीय युद्ध झाल्यानंतर व्यासांनी 3 वर्षामध्ये पूर्ण केली. ही कथा या जन्मेजयाच्या या त्याच्यानंतर पूर्ण केली. सर्पसत्राच्या नंतर पासून सुरू होते आणि जन्मेजयाला वैशंपायनाने जे महाभारत सांगितलं त्यातल्या 2 कथांचा उल्लेख मी मागच्या वेळा केला, आधीच त्या सांगितल्या पण त्या यानंतर जन्मेजयाला सांगितलेल्या इतिहासातल्या आहेत. एक म्हणजे शकुंतला आणि भरताची कथा आणि ययातीची कथा. या 2 कथा या प्रसंगानंतर आल्या आहेत. सलग रीतीने महाभारत हो म्हणून या प्रसंगाचा उल्लेख केला मी. आणि मग आता आपल्याला लक्षात येईल की या कथा झाल्यानंतर पुढे नेमकं काय घडलं, महाभारतामध्ये कशा कशा रीतीने प्रसंग येतात या प्रसंगांच्याकडे आपल्याला वळायचं आहे. जे आपण नेहमी महाभारत ऐकतो त्याची सुरुवात होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आज सुरुवातीचा प्रसंग पाहूया. या पुरुच्या वंशामध्ये पुढे देवापी प्रतीप नावाचा राजा झाला. या प्रतीप राजापासून मी या कथेला सुरुवात करणार आहे. ही सलग आता
महाभारताची कथा सुरू होते असं म्हणायला हरकत नाही. या प्रतीप राजाला 3 मुलं असतात. पहिला मुलगा जो आहे तो देवापी नावाचा आहे, दुसरा आहे बहाली आणि तिसरा आहे शंतनू. देवापी वयस्क झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण राज्यकारभार आता थांबवावा, वानप्रस्थ घ्यावा आणि मुलाच्या हातात कारभार द्यावा. म्हणून त्यांनी सर्वात मोठा जो मुलगा आहे देवापी नावाचा, त्याला राज्याभिषेकाची तयारी सुरू केली. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. आता मंत्र होणार. या वेळात त्या काळात राज्य संस्थेवर 3 प्रकारची नियंत्रण होती. आमच्याकडची राजेशाही आजच्या लोकशाहीला राजवी इतकी लोकशाही पद्धतीची होती. नाव होतं राजेशाही, पण लोकशाही होती. राजेशाहीवर 3 प्रकारचे नियंत्रण होते. एक आहे मंत्रिमंडळाचं, दुसरं आहे पुरोहित, आणि त्याचप्रमाणे जानपद आणि पौरजनपद अशा 2 संस्था होत्या. पूर म्हणजे शहर, नागपूर, पंढरपूर. पूर म्हणजे त्या काळात मोठं शहर, ग्राम म्हणजे खेड आणि वन, असे 3 प्रकारच्या रचना प्रत्येक देशामध्ये असायच्या. त्याप्रमाणे या देवापीला ऋषी मुनींनी आणि या आता सांगितल्या पौरजन सत्तेने विरोध केला. म्हणाले देवापी राजा होऊ शकत नाही. सर्व गुणांनी संपन्न असला तरी त्याच्यामध्ये एक दोष आहे, आणि तो दोष म्हणजे त्याला कोड आहे, त्वचारोग आहे. आणि चांगल्या प्रकारचे त्यानंतरचे राजपुत्र असताना आम्ही देवापीला स्वीकार करणार नाही असं ऋषीमुनींनी आणि पौरजन संस्थेने सांगितल्यामुळे अत्यंत सुशील असलेल्या देवापीने राजगादी सोडली. त्याचा अभिलाष केला नाही, मला का राजा होऊ देत नाही असं म्हटलं नाही, आणि तो जंगलामध्ये तपश्चर्याला निघून गेला. दुसरा मुलगा जो आहे बहाली, याला आजोळचं राज्य मिळालं होतं. त्यामुळं आजोळचं राज्य भोगण्यासाठी तो तिकडे गेला. एकाच व्यक्तीला 2 ठिकाणचं राज्य नको, म्हणून बहालिक राज्य सोडून आपल्या आजोळच्या राज्याकडे गेला. आणि सगळ्यात लहान असलेला आणि म्हातारपणात झालेला हा जो शंतनू, म्हणजे म्हातारपणात एक मनुष्याची शांती असते, सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात, मन शांत असतं, त्या शांत काळात झालेला, म्हणून नाव ठेवलेलं शंतनू, हा सर्वात धाकटा मुलगा या हस्तिनापुराच्या गादीवर बसला. या ठिकाणी आणखीन एका गोष्टीचा मी उल्लेख करणार आहे. तो म्हणजे असा की हे सगळी जी चरित्र आपण एकात एक पाहतो आहोत, हे सांगताना व्यासांच्या दृष्टीने या सत्य प्रतिज्ञा आहे. आपल्या जन्मात सुद्धा ज्यांनी सांगण्यासारखं नसताना सांगितलं, त्यांनी हा इतिहास लिहिलाय. म्हणजे 100% सत्य स्वरूपाचा महाभारत नावाचा इतिहास आहे असं आपल्याला लक्षात येईल. आता या ठिकाणी जी महत्वाची गोष्ट आहे, एक पूर्व काळामध्ये महाभिष नावाचा एक राजा होऊन गेला. त्यांनी 100 यज्ञ केले होते, त्याला स्वर्गाची प्राप्ती झाली होती. आणि एक वेळा ब्रह्मसभेमध्ये बसलेला असताना गंगा आणि महाभिष यांची दृष्टादृष्ट झाली. वाऱ्यामुळे गंगेचा पदर खाली पडला आणि महाभिषाने तिच्याकडे अभिलाषेने पाहिल्यासारखं पाहिलं. आणि हा ब्रह्मलोकात त्या सभेचा अपमान आहे. ते तुमच्या वैयक्तिक जीवनात असेल, पण ही सभेचा अपमान आहे. म्हणून त्या दोघांनाही शाप मिळाला की तुम्हाला भूमीवर जन्म घ्यावा लागेल. हे सगळं भोगण्यासाठी भोगभूमी म्हणून भूमीवर जावं लागेल. आणि महाभीष नावाचा जो राजा आहे, आज शंतनूच्या रूपाने जन्माला आला. आणि गंगा ही स्वर्गातून खाली येत असताना आणखीन एक प्रसंग घडला, आणि तो म्हणजे असा की वशिष्ठ ऋषींची जी गाय आहे नंदिनी नावाची,
ते जे अष्टवसू आहेत त्यातला जीव नावाचा जो ऋषी आहे त्याच्या पत्नीने ही नंदिनी नावाची गाय आपल्याला पाहिजे असं सांगितलं. तर पत्नीच्या इच्छेसाठी रामाला काय काय भोगावं लागलं रामायणात हे आपल्याला माहिती आहे. इथंही तसाच प्रसंग आलाय. या जीव नावाच्या ऋषीनी आपल्या पत्नीच्या इच्छेसाठी म्हणून ती नंदिनी नावाची गाय पळवली आणि ती आपल्या भावाच्या मदतीने पळवली. त्यामुळं त्यांनाही शाप मिळाला की तुम्हाला भूमीवर जन्माला जावं लागेल, पृथ्वीवर जन्माला जावं लागेल. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला गंगा येते त्यावेळेला हे अष्टर बसू गंगेला भेटले आणि म्हणाले की तू आता नाहीतरी भूमीवर चालली आहेस, पृथ्वीवर चालली आहेस, तर आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ. जन्माला आल्यानंतर तू आमचा उद्धार कर. गंगेने सांगितलं तुम्ही उद्धार कर म्हणता, तो उद्धार करायला मी तयार आहे, पण भानगड अशी आहे तू कोणाला एकाला तरी राहावंच लागेल. सगळ्या पुत्रांना गंगेला सोडून दिलं तर त्या राजाला काय राहील, मला काहीतरी घेऊन जावं लागेल ना. तर म्हणाले या जीव नावाच्या ऋषीमुळे झालेला आहे, तो मात्र शेवटीला राहील आणि तो म्हणजे आमचे पिता भीष्माचार्य. ठीक आहे, सांगायचं तात्पर्य अशा प्रकारातून स्वर्गातून भूमीवर येत असताना आता या ठिकाणी आपल्याला आणखीन एक सिद्धांत सांगणार आहे. तो सिद्धांत असा की आपल्याकडचे अनेक जण नदीच्या परिक्रमेला जातात. त्यातल्या त्यात मध्य प्रदेशातली नदी आता एकदम नर्मदा नदीच्या परिक्रमेला जातात. आता आलं तिकडून उत्तर मलाही एकदम आठवलं नाही, पण नर्मदा नदीच्या परिक्रमेला गेल्यानंतर अनेक जणांची अनुभूती असते की अनेक संकटातून सुटले आणि प्रत्यक्ष नदी त्यांच्या मदतीला आली. कोणत्या रूपाने आली? स्त्री रूपाने आली. आमच्याकडे ह्या ज्या निरनिराळ्या प्रकारच्या देवता आहेत त्या रूप धारण करू शकतात. याच न्यायाने गंगेने स्त्री रूप धारण करून या शंतनू बरोबर लग्न कसं केलं याचा इतिहास आपल्याला पाहायचा आहे. की प्रत्यक्ष सर्वांना पवित्र करणारी गंगा, अनेकांचे पाप धुवून काढणारी गंगा ही शंतनूची पत्नी कशा रीतीने झाली याचाही इतिहास महाभारतामध्ये आहे. तो थोडक्यात आपल्या समोर ठेवतोय. ही गंगा पृथ्वी तलावर आली असताना आणि स्त्री रूपाने या हस्तिनापुराच्या राज्यामध्ये आली असताना हा जो प्रतीप नावाचा राजा आहे ज्याने आता वानप्रस्थ स्वीकारला आहे, वनामध्ये येऊन राहतोय आणि धाकटा मुलगा शंतनू याला गादीवर बसवलेला आहे. अशा प्रकारचा हा प्रतीप राजा या राजाच्या उजव्या मांडीवर जाऊन ही गंगा बसते. लक्ष द्या, उजव्या मांडीवर गंगा येऊन बसली. अत्यंत लावण्यवती असलेली ही युवती आणि हे वयस्क ग्रस्त. हा प्रतीप राजा त्या गंगेला म्हणतो, गंगे तुझी काय इच्छा आहे? तर ती म्हणाली मला विवाह करण्याची इच्छा आहे. तर म्हणाले लक्षात घे, तू माझ्या उजव्या मांडीवर बसलीस. उजवी मांडी ही कन्या आणि सुनेची आहे आणि डावी मांडी ही पत्नीची असते आणि तू माझ्या उजव्या मांडीवर बसलेली असल्यामुळे मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. मग काय करायचं? म्हणाले माझा तरुण मुलगा आहे त्याचं नाव शंतनू, त्या शंतनूकडे जा आणि शंतनू तुझ्याशी विवाह करेल. आता मध्ये काही काळ जातो, शंतनू आपल्या वडिलांना भेटायला वानप्रस्थ घेतलेला त्यांच्या आश्रमात येतो. वडील त्याला जवळ बोलवतात आणि ते सांगतात की बाबा रे, एक युवती माझ्याकडे येऊन गेली. ती माझ्या उजव्या मांडीवर बसलेली असल्यामुळे मी तिला सून म्हणून स्वीकारलेला आहे, तर तू तिच्याशी लग्न कर. पण तिची एक अट आहे की तिला तू काहीही बोलायचं नाही, ती जे करेल ते पाहायचं. अशा प्रकारची तिने अट घातली आहे.
त्यामुळं ती अट मान्य करून तिच्याशी तू विवाह कर असं प्रतीप राजाने आपला मुलगा शंतनू याला सांगितलं. शंतनूने वडिलांची आज्ञा म्हणून ती स्वीकारली आणि एके दिवशी गंगा त्याच्याकडे आली आणि म्हणाली, तुझ्या वडिलांच्या आज्ञेप्रमाणे मी तुझ्याकडे आली, माझा स्वीकार कर. आता इथं लक्षात घ्या, ब्रह्मसभेमध्ये असलेला महाभीत नावाचा राजा शंतनूच्या रूपाने जन्माला आलाय आणि गंगा तर ही नेहमीसाठी ती चिरतरुणी आहे, तिला जन्म घेण्याची आवश्यकताच नाही. ती त्या यौवन रूपामध्ये शंतनूकडे आलेली आहे आणि म्हणून शंतनू बरोबर त्यांचा विवाह होतो. मी केलं तर न करायचं, वडिलांना वचन घेतलं. त्यामुळे त्याला माहित असलेला प्रसंग फार लाभत नाही, जन्मापर्यंत तरी नेऊन सोडू, कारण आपल्या अजून 5-7 मिनिट आहेत उशिरा सुरू झाल्यामुळे. त्यामुळे तो एक भाग आपण घेऊ. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिला पुत्र झाला, तिने गंगेमध्ये सोडून दिला, हा मी तुझा उद्धार करते. अशा प्रमाणे 7 पुत्र होईपर्यंत आमच्याकडे शंकराचार्यांनी एक फार वाक्य वापरलंय. हे झाल्यानंतर वापरलं, याचा अर्थ कदाचित कसा लावायचं माहित नाही, परंतु घडलं ते महाभारतात असं घडलंय. कुपुत्रो जायते क्वचितपि कुमाता न भवती असं शास्त्रकार म्हणतात आणि ते वस्तुस्थितीला धरून आहे. पण काही अपवाद असतात आणि हे पूर्वजन्माच्या मुळे हे अपवाद घडत असतात. तर 7 पुत्राला सोडल्यानंतर 8व्या वेळेला मात्र शंतनूला वाटलं वचन भंग झाला तरी चालेल, पण या पुत्राला मी मारू देणार नाही. म्हणून तिला हटकलं. त्याला सांगितलं, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा पुत्र तुमचा जिवंत राहील, पण आता लहान असल्यामुळे आणि आता मी निघून जाणार आहे, 7-8 वर्षाचा होईपर्यंत मी याला घेऊन जाते. म्हणून देवव्रत नाव धारण करून त्या पुत्राला ती घेऊन गेली. वशिष्ठांच्याकडे मोठ्या प्रमाणावर ज्ञान या देवव्रताला मिळालं आणि तो 8 वर्षाचा बालक गंगेमध्ये खेळत असताना आपल्या स्वतःच्या बाणांच्या आधारावर गंगेचं पात्र त्यांनी रोखलेलं होतं. हे शंतनूने पाहिलं, त्या मुलाला बोलवलं तर तो मुलगा पळून गेला, पण नंतर गंगा त्याला घेऊन आली. तो 8 वर्षाचा मुलगा म्हणजे हा देवव्रत नावाचा हा राजाला प्राप्त झाला. राजाने राजधानीमध्ये त्याला आणलं आणि पुढे आता युवराज्याभिषेक करावा वगैरे अशा गोष्टी येणार आहेत. पण सांगायचं तात्पर्य की देवव्रत हस्तिनापुरात आला, तो एक ज्ञानी म्हणूनच आला. पुढच्या काळात वशिष्ठांच्याकडून त्यांना ज्ञान मिळालंच होतं. परशुरामांच्याकडून त्यांनी शस्त्रविद्याही घेतली. या काळाचा प्रसंग घडला. उर्मिला ताई, तुमचं माईक बंद करा, त्यामुळे मला तर आवाज येत नाही. माईक चालू आहे का? फोनवरून नाहीये त्यांना. काय झालं, खूप दिवस झाला ना आता. बरोबर आहे का आता? त्यांना माझा आवाज येतच नाही आता. ते खूप दिवसांनी लावले ना, लक्षात यायचं ना, मग तुम्हाला फोन केला होता. मग शोभाने सांगितलं मला. बंद करा ना बरं माईक. त्याला केला की बंद? नाही बंद केलं, चालूच आहे. हा, चालू आहे, बंद करा. झालं आता बंद. माझा आवाज येतो का? माझा आवाज येतोय का? येतोय महाराज, येतोय. अरे हा, बरं अजून 10 मिनिट घ्यायचं का थांबायचं? कारण 9-10 वाजले, ते उशिरा सुरू झाल्यामुळे घ्यायचंय का 5-10 मिनिटाचं? त्या थांबायचं इथं, पुढच्या वेळेला उरलेला घ्या घ्या. हा, आपण हा घेऊ, 5-7 मिनिटाचा भाग घेऊ, मग थांबू. कारण निदान 50 मिनिटाचं तरी झालं पाहिजे. ठीक आहे, चला. तर सांगायचं तात्पर्य, सत्यवती नावाची
धीवर कन्या एके दिवशी, आता तिच्या विषयीची जी कथा आहे तीही अत्यंत विलक्षण आहे. पाराशर नावाचे जे ऋषी आहेत ते प्रवास करत असताना, नदीच्या काठावरून जात असताना, नदीतून जायचंय म्हणून या सत्यवतीच्या, तिचं नाव आधीचं मत्स्यगंधा, तिच्या नावेमध्ये बसतात आणि तिचा जो काही माशाचा वास आहे तो सहन होत नाही, इतका दुर्गंधीयुक्त असतो. पण ऋषी असं म्हणतात की माझ्या तपश्चर्येमुळे मी याच्यात बदल करू इच्छितो आणि तुझं कौमार्यही भंग होणार नाही, याविषयीच्या जास्त विश्लेषण मी पुन्हा केव्हा तरी करील. आणि मग त्या ठिकाणी त्या ऋषींच्या आशीर्वादाने म्हणा, ऋषींच्या बरोबर गमन केल्यामुळे जो मुलगा झाला त्यांच्या विषयीचा विषय जास्त मी पुढे करेल, तो व्यास पराशर ऋषींच्यामुळे. परंतु पराशर ऋषींच्या आशीर्वादामुळे तिचा मत्स्यगंधा किंवा माशाचा वास जाऊन ही योजनगंधा झाली. म्हणजे 1 योजन पर्यंत, आजच्या परिभाषेत अर्धा किलोमीटर पर्यंत तिचा सुगंध सगळीकडे पसरत असे. अशा प्रकारची ही सत्यवती ही या शंतनूच्या नजरेला पडली. अत्यंत सुंदर तिच्या जन्माची कथा आपल्याला पुढच्या वेळेस पाहायची आहे. पण आता या शंतनूच्या विवाहापर्यंत यायचं असल्यामुळं दुसऱ्या हे लक्षात घ्यायचं की शंतनूच्या नजरेला ही सत्यवती पडली आणि या सत्यवतीला पाहिल्यानंतर राजाने त्या धीवरांच्या प्रमुख असलेल्या व्यक्तीला असं म्हटलं की ही तुझी सत्यवती नावाची कन्या मला दे, मी हिच्याशी विवाह करू इच्छितो. पण त्यांनी विरोध केला आणि सांगितलं मी माझी कन्या देणार नाही, ही रूपवती आहे, तिचा सुगंध योजनापर्यंत पसरतो, हे सगळं ठीक आहे, परंतु माझ्या मुलीचा मुलगा जर गादीवर बसणार नसेल तर मी मुलगी कशाला देऊ. असं म्हटल्यामुळं राजाला गप्प बसावं लागलं. कारण देवव्रत नावाचा मुलगा राजाजवळ आहे आणि तो गादीचा वारस आहे. त्यामुळे राजा गप्प बसला. परंतु चेहऱ्यावर एक उदासीनता आली की अरे एवढं वैभव असून आणि माझी पत्नी मला सोडून गेलेली असून दुसरं लग्न करता येत नाही, अशा प्रकारचा भाव राजाच्या मनात होता. आणि हे या 8 वर्षाच्या, आता 1 वर्ष झाले म्हणून 9 वर्षाच्या देवव्रताच्या लक्षात आलं. देवव्रताने वडिलांना विचारलं, वडिलांनी सांगितलं नाही. पण मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांनी राजाच्या दुःखाचं कारण सांगितलं. त्यावेळा हा 9 वर्षाचा मुलगा त्या धीवरकन्याच्या वडिलांच्याकडे गेला, सत्यवतीच्या वडिलांच्याकडे, आणि त्यांना म्हणाला की तुमची मुलगी माझ्या वडिलांना द्या. म्हणजे वडिलांचा विवाह ठरवायला मुलगा गेलाय, लक्षात घ्या, माझ्या वडिलांना द्या. तर ते म्हणाले बाबा अरे मी तुझ्या वडिलांना सांगायचं काय ते सांगितलं, मला सांगा म्हणाले. त्यांनी सांगितलं तुम्ही गादीचे वारस आहात, माझ्या मुलीच्या मुलगाला गादी मिळवत असेल तर मी कशाला देऊ. तर ते म्हणाले मी गादीवरचा अधिकार काढून घेतो. त्यांनी सांगितलं तू अधिकार काढून घेशील, पण पुढच्या काळात तुझ्या मुलाने अधिकार सांगितला तर काय. त्यावेळेला या 9 वर्षाच्या देवव्रताने भयंकर स्वरूपाची प्रतिज्ञा घेतली. ती म्हणजे मी आजन्म ब्रह्मचर्याचं पालन करील आणि गादीचं रक्षण मात्र मी करीन, अशा प्रकारची प्रतिज्ञा त्यांनी घेतली. आणि तेव्हापासून भयंकर प्रतिज्ञा करणारा म्हणून भीष्म हे नाव त्यांना प्राप्त झालं. सत्यवती बरोबर या शंतनूचा विवाह झाला आणि या शंतनूने विवाहानंतर जे काही मुलं झाले, चित्रवीर्य आणि विचित्रवीर्य नावाची 2 मुलं त्याला झाली. ती दोनही मुलं वाढत होती. त्यातला एक मुलगा जो आहे चित्रवीर्य नावाचा, तो अत्यंत पराक्रमी असला तरी विनाकारण काही वेळा धाडस करणारा होता. त्यामुळे गंधर्वाच्या एका युद्धामध्ये तो मरण पावला. हा विचित्रवीर्य नावाचा जो मुलगा आहे हा तेवढा काही कर्तृत्ववान नव्हता. याचं एक कारण असं होतं की भीष्माचार्यांसारखा रक्षक आणि वडील आहेत, त्यामुळं आयशारामध्ये राहणं याच्या पलीकडे त्याला काही माहित नव्हतं.
साधारणपणे विवाहाचं वय झाल्यावर स्वतः संयोगाला जावं नाही, पण तेही त्याच्या फारसं लक्षात यायचं नाही. आयशारामामध्ये तो राहायचा. आणि म्हणून भीष्माचार्यांनी असं ठरवलं की या आपल्या भावाचा विवाह व्हावा म्हणून काशी राजाचं जे स्वयंवर आहे त्या स्वयंवरात गेले. आणि भीष्मांच्याकडे पाहून सगळे हसायला लागले. यांनी ब्रह्मचर्याचं व्रत धारण केलंय, कशाला आला? तर त्यांनी सांगितलं माझ्या भावाच्या लग्नाला. मग भावानी यावं ना, तुम्ही कशाला? पण पराक्रमाच्या आधारावर त्यांनी तीनही कन्यांचं हरण केलं. अंबा, अंबिका आणि अंबालिका या तीनही मुली त्याने भीष्माने जिंकून आणल्या. त्यातल्या आंबेने असं सांगितलं की शाल्व नावाच्या राजाबरोबर माझं आधीच प्रेम होतं, मी त्याला त्याच्याच गळ्यात माळ घालणार होते. भीष्मांनाही असं वाटलं हरकत नाही, म्हणून त्यांनी काही माणसं देऊन शाल्वाकडे या आंबेला पाठवलं. शाल्व असं म्हणाला की मी भीष्माकडून पराभूत झालोय, त्यामुळं मी तुझा स्वीकार करणार नाही. म्हणून ती आंबा पुन्हा भीष्माचार्यांच्याकडे येते की आता कोणी स्वीकार करणार नाही तर तुम्ही स्वीकार करा. ते म्हणाले मी ब्रह्मचर्याचं व्रत धारण केलंय आणि आधीच तुमचं काय प्रकरण आहे हे माहित नसतं तर विवाह झाला असता तर आम्ही काही त्याच्याकडे लक्ष दिलं नसतं. पण आधीच तुझं दुसऱ्या प्रेम जडलं असल्यामुळं माझ्या भावाशी सुद्धा तुझा आता विवाह होणार नाही, तुला जे करायचं असेल ते कर. असं म्हटल्यानंतर आंबा निघून जाते, परशुरामाकडे जाते. परशुरामाचं आणि भीष्माचार्यांचं त्या संदर्भात युद्ध होतं. आणि मग सगळ्या शेवटीला ती भीष्माचार्यांना मारण्याची प्रतिज्ञा घेऊन तपश्चर्या करते. आणि तिचा पुढचा जन्म जो आहे तो शिखंडीचा होतो, तो कशा रीतीने होतो काय नाही हे आपल्याला पुढील विवेचनात पाहता येईल. आज आपण प्रत्यक्ष महाभारतातल्या प्रसंगांना प्रारंभ केलाय. पुढील विवेचनापासून महाभारतातले एकानंतर एक प्रसंग आपण पाहूया. आजच्या पुरता आपण याच ठिकाणी थांबूया. कुंडली वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञे दोषावे, दोषोनी मज द्यावे पसारदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे चित्र जाणो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अरांछन, मार्तंड जे तापहीन. हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीही रोखी. भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी, विशेषे लोकी दृष्टा दृष्ट विजय होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान बसावो. येणेवरे ज्ञान देऊ सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देऊ सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देऊ सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.